Thank you very much, sir. Honorable Arvindji Sawant, sir, he was MLC in 2010, and after that he was elected twice for Lok Sabha in 2014 and 2019. He was also a minister for some time, and he is a member on various committees of Government of India, and he is so much interested in the literature, and he has written the book also entitled as Bal Kadu on his experience in the speeches in Legislative Council. So thank you very much, sir. Now I am requesting Honorable Arvindji Sawant, sir, to give inspirational opinions for the People Education Society. Thank you. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले या सर्वांना सुरुवातीला मानवंदना करतो, आदरांजली वाहतो. आणि आज पीपल एज्युकेशन सोसायटीच्या 77व्या वर्धापन दिनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रांगणात यांच्या निमंत्रणामुळे, प्रेमामुळे मी आलो. ते आजच्या कार्यक्रमाचे सर्वात प्रमुख असे चेअरमन, प्रेसिडेंट, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी राज्यसभा सदस्य, ज्यांच्याकडे मी फार श्रद्धेने आदराने पाहतो असे डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर, व्यासपीठावरील उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते माननीय डॉक्टर वाघमारे सर, डॉक्टर राव, डॉक्टर जयश्री अय्यर, वाघोडे सर, सुधाकर रेड्डी सर, खैरी सर, उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, बांधवांनो, भगिनी, माझ्या जीवनातला आज अतिशय सर्वोच्च असा आनंदाचा क्षण आहे सर. आणि म्हणून सर तुम्हाला पहिल्यांदा मी मनापासून मानवंदना करतो. एका ज्ञानगंगेच्या विद्यापीठात तुम्ही मला बोलू. एक विद्यार्थी आहे मी, धडपडणार. मी आमदार, खासदार, शिवसेनेचा उपनेता, हे सगळं बाजूला असू आपण. त्या दैवतानं काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला कळलं असायचं ते मुलगी म्हणून येते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखा देऊ तेथेची जाणवा. हे आमच्या संतांची उक्ती जर कुणाला लागू पडत असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे रंजले गांजलेले होते, समाजाचा वर्ण व्यवस्थित इतका घाणेरड्या पद्धतीनं वावरत होता, माणसाला माणूस म्हणून जगत देत नव्हता, त्याला माणूस म्हणून तरी जगायला द्या, हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि प्रबोधनकारांची त्यांची मैत्री, कर्मवीर भाऊराव पाटलांची त्यांची मैत्री, ते पुस्तक मी जेव्हा वाचलं तेव्हा मला इतका भारावून गेलो. तुम्ही काय सर, मला खरंच तुम्ही आज खरंच भाग्याचं दिवस आहे. लोकांसाठी छोटी मोठी गोष्ट असेल, कुणासाठी केलं जे का रंजले गांजले, कुणासाठी पीपल एज्युकेशन सोसायटी आणि कशासाठी? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र त्यांनी दिला तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना दिला. आणि मग हा मंत्र घेऊन आपण जगत असताना खरंच तसे जगतो का? आणि त्या मंत्रातला शिका, एज्युकेशन. सर, यू विल बी प्राऊड टू हिअर इज माय. हा माझ्या पण जीवनाचा एक अतिशय अविभाज्य अंग आहे. खूप वेळासारखा मी ते शिक्षणाच्या बाबतीत असतो. आपल्याला कल्पना आहे की लोकसभेत जेव्हा कायदा आला एज्युकेशनचा, राईट टू एज्युकेशन, बघा बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 साली पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 47 साली देश स्वतंत्र झाला. इतक्या वर्षानंतर सुद्धा आम्ही लोकसभेत बिल काय आणतोय तर राईट टू एज्युकेशन. आणि त्या राईट टू एज्युकेशन मध्ये जेव्हा मी उभा राहिलो तेव्हा मी असं म्हटलं, इट शुड नॉट बी अ राईट टू एज्युकेशन, इट शुड बी राईट टू क्वालिटी एज्युकेशन. आय हॅव प्रिरॉगेटिव्ह. मी
संस्कृत असं म्हणजे इट इज अ प्रिरॉगेटिव्ह ऑफ एव्हरीवन टू गेट अ क्वालिटी एज्युकेशन. व्हाय विल यू हॅव एज्युकेशन? आणि मग तो कशासाठी पाहिजे? तो तुमचा पाया आहे बरं विचाराचा. त्याशिवाय जी ज्ञानाची जी डोमेन्स आहेत ती वाईडन होत नाही, ती सुरुंद होत नाही, ती फार अशी संकुचित राहतात. आम्ही धर्माच्या संदर्भात तसेच वागतो, सगळ्या बाबतीत तसेच वागतो. मग तुम्हाला वाटलं शिवसेनेत कसा गेला? तर शिवसेनेत गेलो कारण बाळासाहेबांचं पहिलं वाक्य असं आहे, शिवसेना स्थापन केली तेव्हा ती मराठी माणसांसाठी होती. ती मराठी कोण पुन्हा? तर भूमिपुत्र जो महाराष्ट्रात राहील तो मराठी, त्याचं इथे पिढाली. तेव्हा ते असं म्हणाले, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, खाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडा आणि मराठी माणसं एक तरच तुला न्याय मिळतो. ही 66 पदे. आता ते 45 ते 66 असं विचार करा. थोडी 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 जातपात थोडी कमी व्हायला लागली, जातीभेद कमी. आणि शाळेत शिकतात सर मला कधी किती आश्चर्य. एकदा मला कोणतरी बोलतो तुम्ही काय बनू मध्ये म्हणजे बनू कोण, कुणाचं नाव आहे असं विचारतो, कोण बनू? आम्हाला नाही शिकवलं. माझ्याबरोबर अनेक जण आपण सगळे गरीब, मी 10च्या पुढेच वाढले शिवडीसारख्या विभागात माझ्याबरोबर दलितांची मुलं होती, मुस्लिमांची मुलं होती, सगळ्या समाज. माझ्या आईने पण कधी विचारलं नाही, घरी जातात जेवायला आम्ही एकत्र जायचो, त्यांचे डबे खायचे, कधी नाही आमच्यावर संस्कार झाला. मला शिवसेना म्हणून त्यासाठी मोठी वाटली, त्यांनी जात कधी पाहिली धर्म सुद्धा पाहिला. जो जो या राष्ट्रावर प्रेम करेल तो तो माझा, असं त्यांची भावना. आणि म्हणून बाबासाहेबांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं आजच्या परिस्थितीत सोपं झालं आम्हाला बोलायला. ते दांडके घेऊन फिरतच असतात. आपण व्यक्त होतोय आता, पण व्यक्त होताना देशाची चिंता वाटतो, कुणासाठी कशासाठी. आता पिता माणूस तुझे नाव, विद्वत तुझे पोट, एवढी तुझी हाव आणि हवस. हवस कसलं? सत्तेचं. हाव कसली? सत्तेची. पण हाव ज्ञानाची नाही, ज्ञान संवर्धनाची नाही, गरिबांच्या उत्थानाची हाव नाही. ती खरी हाव आली पाहिजे. आणि व तरच मी बाबासाहेबांचा खरा अनुयायी. जर मी माझा हात खालच्या माणसाला दिला आणि सांगितलं ये तू आली, मी आता स्टेबल आहे, मला नाही गरज आरक्षणाची, मी IAS ऑफिसर आहे, माझी मुलं पण उत्तम शिकतायत, मला उत्तम वेतन आहे. पण माझ्या मुलांनी जर घेतलं तर बिचारा या गरिबाच्या मुलाला मिळणार नाही. एवढा सुद्धा भाव आपल्याकडे आला पाहिजे. तो येत नाही ना. तर तुमच्या आपल्या समाजापुरता नाही साहेब सर, ही सगळी जी ब्युरोक्रेटची लॉबी आहे ना, ती बघा त्यांची पुन्हा 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 IAS होत आहे किंवा IRS होत आहे. पण पुन्हा आमचा वंचितांचा लढत असाच. पण आम्ही वंचित आजही आहोत. आणि मला असं वाटतं सर, माझं भाग्य नुसतं इथं येण्याचं नाही, तुम्ही काय केलं माझ्या हात. मला हा अक्षरशः असं वाटतं की त्यांनी जड झालं माझं. एका ग्रंथालयाच्या सार्वजनिक वाचनालयासाठी त्याचं समाजाला देणं की हे ग्रंथालय लोकार्पण झालं. कालपर्यंत हे ग्रंथालय 4 भिंतीत बंदिस्त होतं, ते ग्रंथालय आता लोकार्पण करण्यात आलं. या ज्ञानाची गंगा तुमच्या दरवाजाला गेली, या वाचा, वाचेल तो वाचेल असं प्रबोधन करत टाकले म्हणते. Now nobody reads. Even we don't read academic books also. Therefore we don't get mass also. Makeup अशी एक नवीन कल्चर आलं. Makeup ही सब्जेक्ट, whether you understand it or not. पण प्रश्नाची उत्तर द्यायचे सर, तुम्ही आम्हाला मार्क देणार आहात. ते मार्क कशावर देणार? उत्तर आमचं काय आलं ते. उत्तर मला कळतं का? नाही माहिती. I have just multi-come producing. And producing also becomes difficult. One has to reproduce, one has to give a test to your memory. If you memorize on the very day, 2020च्या मॅचच्या दिवशी तू कसा खेळशील त्याचे गुण, पण तू खरंच पुढे आहे का तुझ्याकडे? खरंच ते पुढे आहे का तुझ्याकडे? ज्ञान आहे का? मग आम्ही गुणवानांचा सत्कार करतो. गुण कसे? परीक्षेत मिळालेल्या गुणांचा सत्कार. पण गुणवत्तेचा सत्कार होतो का? किती टक्के मार्क मिळाले याच्याविषयी तुझी गुणवत्ता किती महत्वाची ती महत्वाची. टेक्निक कॅन बी टॉट, नॅक कॅनॉट बी टॉट. नॅक इज युअर्स. Technique is being taught by the professors and teachers to you through academic books, but that is yours to produce it, to use it for the people, deprived category of people of India. आणि मग नेमकं ते घडत नाहीये. आमच्या लढाया धर्मांच्या सुरू आहेत. आमच्या विभिन्न धर्म ऑल्सो देर इज अ लढाई. जशी की आता सांगितली की वेदना आहे त्यांची, की वेदना जे मंदिर ज्यांनी उभं केलं ना त्यांना काय वाटत असेल, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
ज्या बाबासाहेबांनी उभं केलं कुणासाठी केलं. उलट इथं येणाऱ्या माणसाला सुद्धा हे कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाचे हट असं कधीच मनात वाटतं कामा नये. हे समाजातील ज्या ज्यांना ज्ञान पिपासू आहे, ज्ञान पिपासू आहे, जिज्ञासू आहे, त्याच्यासाठी हे मंदिर उभं केलं. या मंदिरात शिका. आणि म्हणून मला आज एक असं वाटायला लागलं की आपण आता सगळेजण असं जे पुढे जात आहे किंवा आज काही ही वेळ नाही फार मोठं बोलण्याची, कशासाठी उभ्या पुढे ठरवलं पाहिजे आणि किती आपण असं रिजिड व्हायचं, किती रिजिड व्हायचं. ह्या तुम्ही फ्लेक्झिबल गंगेसारखं व्हा, बरं नदीसारखं व्हा. असं मी सांगेन गंगापेक्षा तिला खूप अडथळे येतात. नदी वाहत असताना अडथळ्याची ती स्वतःचा प्रवाह बदलते पण सागराला मिळते. तुम्ही आज सगळ्यांनी ठरवलं पाहिजे हा गोष्टी आहे त्याच्यामुळे मला मिळत नाही, ह्याच्यामुळे मला मिळत नाही. बाबासाहेबांनी कोणाकडे मागितलं हो? देशाला पुजावं लागलं त्या माणसाला. या हे संविधान तुम्ही बनवा. He is an architect of the constitution. What do you mean by that? There were number of people in the constitution. They were, is it not? There were people, around 20-30 people were there. He is the man who laid it. Dedicatedly worked for it, devotedly worked for it, and produced a constitution for the country of India, which we are amending number of times. आणि मी जी काय अमेंड करतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून संकुचित पडत ना बाहेर. मन करारे उदार कोणी असू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव कोणी दिलं? ते त्यांचं नाव आहे, संपाळकरचं नाव. कोणी कुठल्या माणसाने मदत केली तर कुठल्या धर्माचा जातीचा होता नाही. म्हणून मी आज एवढंच सांगेन सर, दोन गोष्टी व्हायला पाहिजे. मी तुमच्या सोबत राजकारण केलं चुली याच्यासाठी तुम्ही जेव्हा उभे राहता मी तुमच्या सोबत. तुम्ही मला सांगा ते झालं पाहिजे की जर तुम्ही निदान मी प्रयत्न तरी प्रामाणिकपणे करेल. कसली मंदिरं उभी करून ठेवली की आपण त्याची किंमतच कळली. आम्ही म्हणतो चौकशी चौकशी गिरव गिरव. अरे हे बघणारे बाबा त्यांच्या कोट्यावधी रुपयांना सुद्धा तुलता करता येणार नाही इतकी मोठी संपत्ती माझ्या या पीपल एज्युकेशन सोसायटीला म्हणून मला मी त्या ग्रंथालयाच्या देखरेख करणाऱ्यांचं पण अभिनंदन केलं की बाबा तुम्ही सांभाळताय संपत्ती, साधी गोष्ट नाही सांभाळ. आणि म्हणून आज मला आनंद होतो या संस्थेला नुसती भेट नाही दिली तर याचं ग्रंथालयाचं लोकार्पण होण्याचा दिवस माझ्या नशिबी आला. मी मोठा समजतो मला मागे तुम्ही दिलं सहज गत्या होऊन गेलं. पण तुम्ही जे बसलेले आहात त्या सगळ्यांना सांगितलं आम्ही दिलेल्या गोष्टीचा तरी लाभ घेतो होता. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या पुढची जनरेशन आहे ना, आपला मुलगा अमेरिकेत जातो तेव्हा काय करतो? तेव्हा जात पात धर्म आरक्षण नाही ना, बुद्धिमत्तेवर जातो. म्हणून याच्या पुढे आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, देशाचा धर्म आणि मानवतेचा धर्म हेच आमचे धर्म. देशाचा धर्म कुठला तो नाही, आमचा जो रुळाखाली जे धर्म आहे ते नाही. देशातील जनतेचं, देशाचं संरक्षण, देशाचं हित, देशाची प्रगती आणि माणुसकी म्हणून जगेल, मानवतेचा धर्म घेऊन पुढे जाईल तरच ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली खऱ्या अर्थानं आदरांजली व्यक्त करून मानवता धर्म आपण पुढे घेऊन जाऊया. आणि त्यासाठी जे जे काम आपण कराल त्यामध्ये मी तुमच्या सोबत 100% राहील असं शब्द देतो. शिवसेनेचा शब्द आहे, कारण आम्हाला साहेबांनी 100 वेळा सांगितलं शब्द देताना 10 वेळा विचारलं 100 वेळा. एकदा शब्द दिला का मागे नाही करायचं. म्हणून हा शिवसैनिकाचा शब्द आहे, तुम्हाला दिलाय. पुढे चला, तू चल तर पुढे लढ्यात तुला इथे कशाला परवावी मुलाची. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हिंद.